रामजी काका, सर्वात आधी तर तुम्ही तुमच्या या क्रांतिकारी मुलाला समजावा. आत्ताच आपण दुकान सुरू केलंय आणि परत महाराजांना नडत बसलाय. जर शांतताच नसेल तर पोटपाणी तरी कसं चालेल? स्पृश्य लोकांच्या भानगडीत आपल्याला पडायलाच नको, कारण बुटं आणि चपला फक्त स्पृश्य लोकच घालतात आणि तीच लोक जर नाही आली तर आपला धंदा काय चालणार? पण तुम्ही महाराजला एवढं घाबरता कशा पाय? तुम्ही तुमचं काम इमानदारीनं करा ना. आणि जर तुम्ही बरोबर राहायचं तर मग तुम्हाला कुणी बी थांबवू शकणार नाही. वय धंद्यात इमानदारी खूप गरजेची आहे आणि ज्याला चांगलं काम हवंय त्यो हे काम करून घेईल. भीम, स्वतःच्या मनाला विचारून सांग, तू महाराजांना अजिबात घाबरत नाहीस का? चुकीच्या माणसासनी काय घाबरायचं? भीम बरोबर बोलतोय. चल बाळ. राणी, जर तुला माहित होतं की मुली बाजा नाही वाजवू शकत तर मग तू मला का बोललास की मला बाजा वाजवायला शिकवणार? या कारणाने तर तू मला भेटशील, माझ्याशी बोलशील, माझ्याबरोबर वेळ घालवशील, कारण तुमच्या संग वेळ घालवणं मला खूप चांगलं वाटतं. मला माफ कर जर मी काही चुकीचं बोललो असेल तर. रागव नकोस माझ्यावर. मी फक्त तेच बोललो जे माझ्या मनात होतं. ऐक ना, सांग ना मला माफ केलंस की नाही. तू अशी नाराज राहिली तर मला बरं नाही वाटणार. मला चांगलं नाही वाटणार याबद्दल तू आधी विचार करायला हवे होता. तुला समजत नाही? मी विवाहित आहे, माझा नवरा आहे. मला आधी माहित असतं की तुझी नियत अशी आहे तर मी तुझ्याकडे कधीच बाजा वाजवायला शिकायला आले नसते. पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको आणि जरा लांबच राहा माझ्यापासून. महाराज, तुम्ही काळजी करू नका. मंगेश खूप समजदार आहे. शेठजी गेलेत ना त्याला समजवायला, तो समजून घेईल. आम्हाला काळजी वाटत नाही. आम्हाला तर त्याच्यावर दया येते. ईश्वर स्वतः निवडतो कोणतं दान कोणाकडून घ्यायचं. सगळे नशीबवान नसतात की ईश्वर त्यांना निवडेल, पण तो मूर्ख आहे. खरंच तो मूर्ख आहे महाराज. महाराज, मी मंगेशला बऱ्याचदा समजावलं की ती जमीन देवाच्या नावाने लिहून दे म्हणून. पण त्यांनी अगदी स्पष्टपणे नकार दिला महाराज. आणि बोलत होता की मला तुम्ही मारून टाका, पण मी माझी जमीन कोणाच्या नावावर नाही लिहून देणार. महाराज, मीच त्याला जाऊन समजावतो. नको, आता त्याच्याकडे जाण्याची काहीच गरज नाही. आता त्यामध्ये आम्ही स्वतः लक्ष घालू, वेगळ्या पद्धतीने. पण हे कसं होणार महाराज? जर ईश्वराने स्वतः माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं असेल तर मार्ग सुद्धा तोच काढेल. भीमराव, भीमराव, काय झालं? ते भीमराव कुठे आहे? आता काय केलं माझ्या भीमानं? नाही नाही, काही केलं नाहीये. त्याच्याकडनं थोडा सल्ला घ्यायचा होता. आता आहे तू. त्याला बोलव ना. भीम, भीम, ये बा. भीम, आजच्या आवाला तुझा सल्ला मागाय आलाय. काय झालं काका, सांग. भीमराव, आंबेडकर गुरुजीशी बोलणं झालं होतं. ते म्हणले की तुझ्याकडनं सल्ला घे. तर मग तू बगीच्यात येऊन माझ्याशी बोलला तर. का बगीच्यात कशा पायी? ते काय की आम्हा दोघांनी तिथं कोणी एकत्र बघू नाही शकणार म्हणून.
नाही, भीम नाही यायचा. जे विचारायचंय हितच विचार. घाबरतो कशा पायी? पण आत्या, हे मला काहीतरी विचारायला आले आहेत, तर यासाठी संपूर्ण जगाला सांगायचं का ते आपल्याकडे आले आहेत म्हणून? हे बरोबर नाही आहे. तुम्ही जावा, मी लगेच येतो. भीमराव थोडासा लवकर ये बरं का. आत्या, मी लगेच येतो. काय झालं ताई? भीम, तू या चावायला काकांची मदत का करतोय? मंजुळा ताई, जर कोणी संकटात असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे, आणि हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. भीम, तू अशा माणसाची मदत करतोयस? समजात जास्त त्रास त्याने आपल्या आईला दिला होता. तू यासनी सांगितलं तर खरं की आपली जमीन दान धर्माच्या नादात घालवू नका. तिथवर तर समजा नीट होत, पर तू यासनी मदत कशा पायी करतो? आपल्या बायकोसनी सांग ना, असं खोकल्याचं नाटक का करते म्हणून. मरायचं असेल तर मर ना म्हणा. मला थोडंसं पाणी द्या ना. डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे माझ्या आईची डोकेदुखी जीवावर बेतू शकते, नाहीतर माझी आई मरून जाईल. आम्ही समजू शकतो भीमबाळा, पण तरी बी नाही देऊ शकत. एक आनंदाची गोष्ट आहे का, हे भीमाबाई आहे ना, तिला देवाने असा रोग दिलाय की बस 1-2 दिवसामध्ये हिचा खेळ संपला म्हणून समजा. सौताचा विचार नको करूस, समद्यांचा विचार कर. हे बघ भिवा, तुला खुश राहायचंय. जीवनामध्ये खूप खूप काम करायचंय. आपल्या माणसांसाठी नाही, दुसऱ्यांसाठी. मंजुळाताई, तुळसाताई, जो विनंती करत असतो तो कुणाचा शत्रू नसतो. आणि बाबांनी बी कबीराचा अभंग गाताना सांगितलं होतं का माणसानं प्रत्येकासंग वागणूक समान ठेवली पाहिजे. मला जाऊ द्या, मी लगेच येईन. तो समंजुळा, जाऊ दे त्याला. हा समद्यांपेक्षा यागळाच आहे. कुणाला बी त्रासात बघून हा गप्प बसणार नाही. आणि ही काय सामान्य माणसाची लक्षणं नाही. म्हणूनच तर हा माझा भीमराव आहे. यो भीमराव कुठं राहिला? काय पर होऊ दे, कुठल्याही किमतीवर मी माझी जमीन महाराजला नाही देऊ शकत. यो भीमराव अजून आला का नाही? काय बी समजून नाही राहिलं, मी काय करू? जर महाराजनं माझी जमीन घेतली तर मग मी माझ्या पोरीचं लगीन कसं करू? काय बी समजून नाही राहिलं. काय करू मी? काय करू? काका, भीमराव, भीमराव तू आलास? तुला इथं येताना कोणी बघितलं तर नाही ना? नाही काका, तुम्ही तुमची समस्या सांगा. भीमराव, तुझ्याशी बोलणं झाल्यावर शेठजीशी माझं बोलणं झालं होतं. ते मला समजत होते की महाराजनं त्यांना सांगितलंय मला सांगायला का जर मी देवाच्या इच्छेची अवहेलना केली तर देव मला सूचित करल, समजावल. आणि मी तरी बी नाही ऐकलो ना तर देव मला दंड देईल. आता तूच मला काहीतरी उपाय सांग, मी काय करू? भीमराव, तू काही बी कर, पर माझी जमीन त्यांच्यापासून वाचीव. हे घे हातात. आता जाऊन त्या मंगेशाच्या जमिनीमध्ये कोणत्याही भागात लपवून ठेव, जेणेकरून उद्या सकाळी हे आम्ही स्वतः बाहेर काढू आणि सगळ्या लोकांना सांगू की ईश्वराने आम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं आणि आज संकेत दिला की ईश्वर त्या जमिनीवरच प्रेम करते. वय महाराज. आणि हो, हे काम सगळ्यांपासून लपून छपून रात्री कर, जेणेकरून तुला कोणी पाहू नये. वय महाराज.
मंगेश, तू तर विचार सुद्धा करू शकणार नाहीस की तुझ्या सोबत काय केलं जात आहे. काहीतरी बोल भीमराव. भीमराव काहीतरी बोलशील. म्या समजलो, जेव्हा तुझ्या समाजातील लोक त्रासात असतात तेव्हा त्यासनी उपाय करण्यास तुझ्याकडे लय उपाय आहेत. पर आज मला मदतीची गरज आहे ना, तेव्हा तू काही नाही बोलणार. काका मला विचार तरी करू द्या की. काय ग, झोपलीस का? झाले माझे पाय दाबून? कामचोर कुठली? एवढा वेळ दाबतच होते, माहीतच नाही पडलं की पाय दाबत दाबत कधी झोप लागली. कळलं नाही तुला? कळलं नाही की तुझा नवरा दिवसभर काम करून आलाय, थकला असेल, त्याची थोडी सेवा केली पाहिजे? तर नाही, धाराडूर झोपली आपली. तुम्ही ओरडता कशाला? करतेच आहे ना मी. आणा, मी परत पाहिजे. सोड आता, काय गरज नाही पाय दाबायची. जा इथून, जा, चल. तुझ्या बरोबर लग्न केलं नसतं ना तर आज ही परिस्थिती नसती. अगं बोललो ना, जा इथून. एवढ्या रातच्याला राणी बाहेर काय करते? पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न नको करूस आणि जरा लांबच राहा माझ्यापासून. तुम्ही एवढ्या रातच्याला बाहेर? काय झालं? तुम्ही एवढ्या उदास का? सांगा ना, काय झालं? मी सांगितलं होतं ना तुला, माझ्याशी बोलू नको. जा इथून, झोप जा. आणि मी बरी आहे, काय उदास बिदास नाहीये. जा. आम्ही स्वप्न पाहिलं होतं की ईश्वराला या जमिनीमध्येच आपला निवास करायचा आहे, म्हणून त्याने काही संकेत पाठवले जेणेकरून त्याचं बोलणं सगळ्यांपर्यंत पोहोचेल. खोदा. वय महाराज. अरे वा महाराज, हा तर चमत्कार झाला. बाहेर काढा तो. हा तर साक्षात ईश्वराचा संकेत आहे. तो आपलं स्थान या जमिनीमध्ये स्थापित करू इच्छितो. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. तुम्ही लोक माझ्या जमिनीवर काय करताय? दिसत नाहीये तुला? तुझ्या जमिनीतून हा कलश सापडलाय.
आणि याचे साक्षीदार हे संपूर्ण गाव आहे. मंगेश, ही जमीन ना तुझी ना तुझ्या भावाची आहे. ही जमीन आता देवाची आहे. अय मंगेश, तुझ्या भावाचा आणि तुझा आता या जमिनीवर कायच अधिकार नाही. तुम्हाला हक्क सोडावा लागेल. अरे असं कसं सोडू? मंगेश, ओरडू नकोस. बघत नाहीयेस का तुझ्या जमिनीतनं कलश निघालाय? अरे ईश्वराने महाराजांना स्वप्नात येऊन सांगितलंय की ईश्वराने तुझी जमीन निवडली आहे आणि याच जमिनीवर ईश्वर आपले निवास बनवू इच्छितात. अरे तू तर अत्यंत भाग्यवान आहेस. तर मग काल रात्री मला पण एक सपान पडलं. देवानं मला पण एक संकेत दिलाय. दाखवतो तुम्हासनी. महाराज, हे कसं शक्य आहे? यो बघा कळस. यो कळस या सुधीरच्या जमिनीतून निघालाय. तर पंडितजी, आता सुधीरची जमीन पण देवाची झाली. सेठजी आणि पंडितजी, मी स्वप्नात पाहिलंय का तुमच्या जमिनीमध्ये बी असा कळस आहे. तर मग समधी जमीन देवाची झाली ना. तुम्हाला लोकांनी माझ्यावर विश्वास नाही आहे ना, तर ठीक आहे महाराज, तुम्ही सावता येऊन बघा की दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. अरे भीमराव, काय विचार करतोय? काय तर सांग, काय करू म्या? शेठजी तुम्हासनी म्हणले होते ना का देव तुम्हासनी आणखी संकेत दाखवतील, तर आज रात्रीला तुम्ही सावध राहा. आणि महाराज तुमची जमीन हडपण्यासाठी काय ना काय कट नक्कीच करणार बघा. मग त्यो जे तुमच्या जमिनीत करतील, तुम्ही बी दुसऱ्याच्या जमिनीत तेच करा. आणि खास करून शेठजी आणि पंडितजींच्या जमिनीत. शेठजी, पंडितजी हे काका जे या जमिनीचे मालक आहेत, आणि ही समधी लोक तुम्हासनी त्यांची जमीन देतील. जर होय तर मग पुढे बोला, नाहीतर परत माघारी जा. ए भीमराव, काही पण बडबड करतोयस? होय, ज्याच्या ज्याच्या जमिनीतून कलश निघेल ती सगळी जमीन ईश्वराचीच आहे, यात काहीच शंका नाही. पंडितजी, अहो काहीतरी करा, नाहीतर आपल्या सगळ्या जमिनी आपल्या हातातून निघून जातील. असं कसं म्हणू शकता महाराज तुम्ही? ईश्वर फक्त तुमच्या स्वप्नात येऊन संकेत देऊ शकतो. ईश्वर काही सगळ्यांच्या स्वप्नात येऊन संकेत थोडाच देणार आहे. हा मंगेश तर नाटक करतोय. वय महाराज, आणि माझ्या जमिनीतून बी कलश सापडलाय, पण ह्यो देवाचा संकेत नाही हाय. ह्यो खोट बोलतोय.
हे सगळे स्वतःची जमीन वाचवायच्या मागे लागले. आम्हाला एकत्र सगळ्यांची जमीन नाही हडपता येणार आणि मंगेशची जमीन हा भीमराव ताब्यात घेऊ देणार नाही, कारण याला आमचा डाव समजलाय आणि हे सगळं कलशकांड यानेच केलेलं असणार. आता आम्हाला दुसरी युक्ती शोधावी लागेल.